संतोष देशमुख प्रकरण जलद गतीनं न्यायालयात चालवा, दोषींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्या, पोलिसांवर विश्वास ठेवला पाहिजे असं स्वतः धनंजय मुंडे म्हणतायत। तर दुसरीकडे तपासाच्या नावानं नुसता गोंधळ सुरू असल्याचा टोला वडेट्टीवारांनी लगावलाय। बघा, या बाबतीत मी काहीही उत्तर देणार नाही आणि कृपा करून मला याबाबतचे प्रश्न विचारू नका। मी स्पष्टपणाने सांगितलंय की स्वर्गीय संतोष देशमुखांचे जे हत्यारे आहेत, ज्यांनी निर्गुण हत्या केली आहे, त्यांना फास्ट ट्रॅकच्या कोर्टामध्ये ही केस लढवून तात्काळ फाशी द्यावी। त्याच्यामुळं मला असं कुठेही वाटत नाही या बाबतीमध्ये कुणी काय म्हणावं कुणी काय म्हणावं हा विषय वेगळा आहे। हे पूर्णतः मुळात सकट खोदून काढण्याची आवश्यकता आहे, तरच बीड स्वच्छ होईल। आणि त्याचा आकाला जर 14 दिवस आता झाला आहे, ज्युडिशरी कस्टडी दिली, खरं म्हणजे पोलिसांनी पुन्हा पोलीस कस्टडी मागूनच ती कारवाई पुढे न्यायला पाहिजे होती। पुन्हा नवीन गोष्टी समोर आल्या असत्या, नवीन प्रकरणं उजेडात आली असती। पण एक आहे की मला वाटतं सध्या मुख्यमंत्र्यांची भूमिका मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर, अशीच मला या सगळ्या परिस्थितीमध्ये दिसते आहे।